मत चोरीच्या आरोपांवरून बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा केला। मतदार यादीमधील 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मत न देणाऱ्या मतदारांना यादीतून वगळण्याची ऑफर होती असा गंभीर आरोप बच्चू कडूने केला। सरकारमधीलच काही लोकांनी ही ऑफर दिल्याचा दावाही बच्चू कडूंचा आहे। विधानसभेच्या अगोदर मला 10,000 लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही ते नाव उडून टाकतो, जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते। मी आता जाहीर व्यवस्थित सगळे माझ्याजवळ पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला, मीडियासमोरच येईन। आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते, त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे, तर जे तुम्हाला न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा, ते 10,000 कमी करून दुसरे 10,000 घालू। हा पुरावा देऊ तुम्हाला आला वेळ तर। अशी ऑफर होती तुम्हाला थेट? हा, कोण दिली होती ऑफर? पुरावे भेटते सांगतोय मी सगळं, येऊ द्या हाती। म्हणजे सरकारमधले लोक होते का कोणी त्रयस्थ पार्टी होती? सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ? आपल्यात काय ताकद आहे? तुमच्यातही ताकद नाही, तुमच्या वरच्या लोकांकडे आहे, तुमच्यात नाही आहे। तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मतं यादीत घेऊ अशी ऑफर होती, हा तुम्ही स्वीकारली नाही? ते बरं नाही वाटलं का आपण, आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपण आपलं जमतेच भाऊ।